म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही जी पण गुंतवणूक करणार त्याच्यावर अज्युम करा तुम्हाला 15% ग्रोथ भेटेल. तुम्हाला काय वाटतं प्रत्येक वर्षी 15% भेटणार, पण आपण जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा असं होत नाही. समजा हा प्रत्येक कॉइन एक 5% आहे, तर काय होतं पहिल्या वर्षी सपोज मार्केटला चांगली ग्रोथ आली, त्यात आपल्याला 20% रिटर्न जनरेट झाली. 4 कॉइन मी याच्यात टाकू म्हणजे काय होणार 20% ग्रोथ आहे. दुसऱ्या वर्षी काय झालंय मार्केटमध्ये फक्त 10% ग्रोथ आली. तिसऱ्या वर्षी मार्केट खराब आहे, मार्केट पडलंय आणि मार्केटमध्ये निगेटिव्ह ग्रोथ आली, तर काय होईल 5% उलट कमी होती, आपण 5% कमी. पण चौथ्या वर्षी काय होतंय मार्केटमध्ये परत चांगली ग्रोथ आली आणि तिथे तुम्हाला जवळपास 20% ग्रोथ भेटली. आणि 5व्या वर्षी परत मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर जवळपास तुम्हाला मार्केटमध्ये जे रिटर्न निघाले ते जवळपास 25% रिटर्न निघाले. असं करून काय होतं तुमची जी ग्रोथ आहे ही 75% ची ग्रोथ इंटॅक्ट आहे, पण काय झालंय तिसऱ्या वर्षी रिटर्न बघणार तर -5% आणि दुसऱ्या वर्षी बघणार तर फक्त तुमच्याकडे 5% होती. तर असं मार्केटमध्ये दरवर्षी तुमची ग्रोथ ही चढ उतारा चालू असतो, पण जर तुम्ही 5 वर्ष काढले तर तुम्हाला तिथले पूर्ण सगळे पर्सेंटेज हे तुमचे असतात. त्याच्यामुळे मार्केट एक सरळ रेषेत नाही चालत, तर ते चढ उतारामध्ये चालतं. पण यासाठी आपल्याला घाबरण्याची गरज नसते, ते इन्व्हेस्टेड राहण्याची गरज. त्याच्यामुळे तुम्ही गुंतवणूक करा आणि सुरक्षित राहा.